बसले होतो, एका माणसाने आमची फोटो काढली सर. त्याला पोलिसांनी पकडून त्याला का केला का नाही माहित नाही सर. आम्ही का केला असता सर? तो माणूस आमचा मस्त फोटो काढत आहे समोरून. तरी पोलीस लोकांनी काय म्हणलं नाही सर. बरोबर आहे. हात मारून त्याला मारलेला सर. साहेबांना एक मिनिट पोलिसांनी म्हटलं सर काय म्हणतात ते ऐकून घेतो. आता 112वर जेव्हाही कॉल आला तो 112चा कॉल आपला मुंबईला रेकॉर्ड होतो आणि त्याचा कॉम्प्लायन्स म्हणजे पोलिसांना तिथे घटनास्थळावर पोहोचणं बंधनकारक आहे. त्यावेळेस पोहोचलेले होते, वेळेवर येतात. सर तुम्ही म्हणता त्या दिवशी वेळेवर आले तर मग त्या माणसाला तिथेच गाडून का नाही मारलं? आम्हाला म्हणतात तुम्ही ठीक राहा बेटा, आम्ही त्याला नेतो. त्याला नेतात आणि काल तोच माणूस आम्हाला नंबर मागत होता. मग आम्हाला म्हणत होते बस स्टॉपवर टाइमपास करत्या. वेळ व्हायची राहते सर. गावातून येताना आम्हाला त्रास होते, कधी बस मिळत नाही म्हणून आम्ही बस स्टॉपवर येऊन बसलो. नाही तर आम्हाला काही गरज नाही आहे. आमचे आई वडील शिक्षणासाठी पाठवतात आणि तुम्ही जे आहे तुम्हाला पण आई बहिणी आहेत ना, खाली बसा ना. मग आई बहिणी आहेत ना तुम्हाला, खाली बसा ना. तुम्ही काय ऐकता हाताची खडी करून? बसा ना खाली. तुमच्या घरी आई आहे बहीण आहेत ना, खाली बसा ना. गावाकडच्या लोकांकडे साहेब याच्यानंतर बलात्कार झाला 2 दिवसात नाही मिळाला तर तुम्ही हे सगळे माझ्या आईला आणि बहिणीला आपल्या घरात ठेवाल का? हा उत्तर द्या आम्हाला. तुम्ही पैसा फेकला की केस टाकता? हेच तुमची प्रशासनाची आहे का कार्य करायची? तुम्ही चूप आहे सर, बोलत का नाही? तुमच्याकडे बोलायला ऑप्शन नाही आहे का? सर ऑप्शन नाही आहे तुमच्याकडे बोलायला. नवनवीन बातम्यांसाठी आमच्या मुंबई 8 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.